श्री स्वामी समर्थ. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा 19 मार्च 2026ला आलेली आहे. आता आपण आधी चैत्र महिन्यातील प्रतिपदा गुढीपाडवा कधी साजरा करायचा, कारण सकाळी 6:54 अमावस्या संपते आणि नंतर 6:55 आपण गुढी उभारू शकतो. मराठी नवीन वर्ष आपण याच दिवशी साजरे करत असतो. याच दिवसापासून खऱ्या अर्थाने मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि असं म्हटलं गेले ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती याच दिवशी केली होती. गुढीपाडवा. खरं तर गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूची चाहूल आपल्याला करून देत असतो. गुढीपाडवा हा सण विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे, मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचं औचित्य साधून गुढीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावी किंवा कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये हे पाहणार आहोत. प्रत्येक रंग काही ना काही सांगून जातो, त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुढीपाडवा म्हणजे काय याचा अर्थ सांगते. गुढी म्हणजे काय तर स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजयाचा ध्वज, अशा अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण काही ना काही नवीन खरेदी करत असतो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला नवीन अशी वेळूची काठी आणायची असते. जर तुमच्याकडे जुनी काठी असेल तर तिला स्वच्छ धुवून साफ करायची. जिथे आपण गुढी उभारणार आहोत तिथली जागा स्वच्छ करावी. 19 मार्चला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. तुम्ही 7 वाजता लगेचच गुढी उभारली तरी काही हरकत नाही. लवकरात लवकर गुढी उभारावी. गुढी उभारतानाच त्याला कडुलिंबाचा पाला आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यानंतर आपण जे काही गोडधोड पदार्थ करत असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. गुढीपाडवा या दिवशी बऱ्याच प्रकारच्या खरेदी केल्या जातात. प्रत्येकजण काही ना काही खरेदी करत असतो. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की गुढीला जुनी साडी नेसवली तर चालते का? तर जुनी साडी म्हणजे काय तर आपण स्वतः परिधान केलेली साडी वापरू शकतो का? वर्कच्या साड्या वापरू शकतो का? किंवा काटाच्या साड्या वापरायच्या असतात का? की फक्त ब्लाऊज पीसच वापरला तर चालतो का? तर शॉल वापरली तर चालते का? असे प्रश्न प्रत्येक जणीला पडत असतात. तर या संदर्भातील माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही शॉलसुद्धा वापरू शकता. नवीन कोरी. नवीन वर्षाचं स्वागत आपण करत आहोत, तर नवीन कोरी साडी असणे किंवा खण आहे, ब्लाऊज पीस आहे तर तो नवा कोरा हवा, जो वापरलेला नाही. साडीसुद्धा नवीन कोरी असावी. गेल्या वर्षी जी साडी तुम्ही गुढीला वापरली असेल, जी तुम्ही वापरलेली नाही ती या वर्षीसुद्धा तुम्ही गुढीला वापरू शकता. मराठी माणूस म्हटलं तर काठपदर, सिल्कच्या साड्या यांचं व आपलं एक जवळचं नातं असतं. तर प्रत्येकाच्या घरात काटाच्या साड्या असतीलच. शक्यतो गुढीसाठी रेशमी साड्याच वापराव्या. पण रेशमी साड्याच का असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर रेशमी साड्यांमधून ज्या सकारात्मक लहरी मिळत असतात त्या रेशीम आकृष्ट करत असतो. त्याला आपण काठपदराची साडी म्हणतो. तर गुढीसाठी काठपदराची साडी वापरावी. त्याचबरोबर आपण शॉल, ब्लाऊज पीस, खण जरी वापरला तरी चालतो. असं काही नाही की तुम्ही साडीच वापरा. ज्याच्या घरात नवीन साडी नाही आहे त्यांनी ब्लाऊज पीस आणला तरी चालतो. तुम्ही प्लेन ब्लाऊज पीस वापरला तरी चालेल. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही वापरू शकता. तर गुढीसाठी तुम्ही भगवा रंग वापरू शकता. भगवा रंग हे विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे, शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मध्वज हे विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. तर भगव्या रंगाची साडी तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम आहे. भगवा रंग नसेल तर गडद पिवळ्या रंगाची साडी तुम्ही गुढीला परिधान करू शकता. त्याचबरोबर लाल रंग. लाल हे आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचा रंग मानला गेला आहे. लाल रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही गुढीला परिधान करू शकता. नंतर येतो हिरवा, जो निसर्गाचा आवडता कलर आहे. हिरवा, गुलाबी, जांभळा, आकाशी रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस गुढीला तुम्ही परिधान करू शकता. फक्त काळ्या रंगाचे कुठलेही वस्त्र, साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही स्वतःही घालू नका किंवा गुढीलाही परिधान करू नका. आपण मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करत असतो, पण जेव्हा गुढीपाडवा येतो तेव्हा तुम्ही ब्रह्मध्वज उभारत असता. त्यावेळी कुठल्याही काळ्या रंगाची साडी परिधान करू नये, कारण काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे. बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी परिधान करू शकता.
गुढी ही शक्यतो लवकरात लवकर म्हणजे 7 ते 8 वाजता उभारावी. गुढी ही सूर्यास्ताच्या आधी काढायची असते. गुढी काढायच्या आधी तिची पूजा करून नैवेद्य दाखवायचा असतो. नंतर गुढी काढायची असते. गुढीमधून सुद्धा खूप सकारात्मक लहरी मिळत असतात. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.